नमस्कार. साहित्य संपदाच्या मुलाखत उपक्रमात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साहित्य आणि समाज यांचं जे एकात्म, एकजिनसी, एकजीव नातं असतं, अशा नात्याचं जे प्रतिबिंब उमटतं, असं साहित्य जर आपल्याला आठवायचं असेल तर आवर्जून आठवण होते डॉक्टर N.K. ठाकरे सर यांच्या साहित्याची. आदरणीय डॉक्टर N.K. ठाकरे सरांचं नाव आपल्याला आठवतं ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संदर्भात. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अगदी स्थापनेपासून तर पुढील अगदी दिशादर्शक वाटचालीपर्यंत ठाकरे सरांनी जे कठोर परिश्रम घेतलेत ते कुणीही विसरू शकणार नाही. प्रत्येक खानदेशवासियाला ते नक्कीच स्मरणात आहेत. आदरणीय ठाकरे सरांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासोबतच किंवा एकूणच त्यांच्या शैक्षणिक कामकाजासोबतच वैविध्यपूर्ण असं लिखाण केलेलं आहे. माझं साहित्य हेच माझं चरित्र आहे, अशी प्रांजळ पारदर्शी भूमिका सरांची आहे. शून्य आणि इन्फिनिटी हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तसंच निंबोळ हा कथासंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. सरांची अनेक पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सरांच्या अनेक कथा या अस्मितादर्श, अनुष्टुप यासारख्या नामांकित नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकूण सरांचं जे साहित्य आहे त्याचं आणि समाजाचं असलेलं नातं यामुळे त्यांच्या सर्व साहित्याला सर्वसामान्य रसिकांनी तसंच बहुश्रुत अशा समीक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. शून्य आणि इन्फिनिटी या कविता संग्रहाला डॉक्टर रमेश वरखेडे सरांची प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ अगदी आवर्जून दखल घ्यावी इतकं सुंदर आहे. पानापानावर सुंदर चित्र रेखाटलेली आहेत, जी रसिकांचं लक्ष अगदी खिळवून ठेवणारी अशी ती चित्र आहेत. हे प्रत्येक चित्र जणू काही एखादं निशब्द काव्य असावं असं वाटतं. ही इतकी सुंदर चित्र रेखाटली आहेत प्रसिद्ध चित्रकार, लेखक, कवी जयंत पाटील यांनी. आणि या पुस्तकाची अप्रतिम अशी मांडणी केलेली आहे प्रसिद्ध कवी उत्तम कोळगावकर यांनी. धुळे शहरापासून 3-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या मोराणे या गावी आईवडिलांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आज मी तिला स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. संपूर्ण जगभरात गणिताचे एक नामांकित प्राध्यापक म्हणून सरांची एक आदरयुक्त प्रतिमा आहे. समग्र साहित्याचं आणि समाजाशी असलेलं त्यांचं जे नातं आहे त्यातली एक वैचारिक, भावनिक अशी जी देवाणघेवाण आहे ही आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून समजून घेणार आहोत. 3 भागात क्रमशः अनुभव घेणार आहोत. शून्य आणि इन्फिनिटी या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेसंदर्भामध्ये आपल्याशी मी संवाद साधलाच. सर, मला याचं जे ब्लर्ब आहे या ब्लर्बवर त्या प्रस्तावनेतल्या काही मोजकीच वाक्य अशी घेतलेली आहे आणि ती मला अनेक दृष्टीने अतिशय अर्थपूर्ण वाटतात. एकूण मराठी कवितेच्या संदर्भातलं इतिहास, परंपरा आणि हा सगळा विचार करता त्यात N.K. ठाकरे सरांचं स्थान कवी म्हणून याविषयी वरखेडे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं इथे एक विधान केलेलं आहे. किंबहुना त्यातल्या काही 2-3 वाक्यांना आपण ऐकूया. पृथ्वीवर स्वर्ग सक्षमता आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या केशव सुतांच्या पद्यपंक्तीच्या तर्फेत आणि पुष्पलनी म्हणजेच N.K. ठाकरे यांच्या कवितेतील इन्फिनिटीच्या शिडीत कुलसाम्य आढळते ते स्वप्नांच्या गर्भवशाचेच. तसेच यंत्रयुगाच्या बधीर वास्तवात नव्या मनूचा पोलादी गिरिधर पुतळा कोरणाऱ्या बासी वर्डेकरांच्या स्वप्नशिल्पात आणि नागरी संस्कृतीशी नाते सांगीत टवका काढीत स्वतःचं शिल्प घडविणारी N.K. ठाकरे यांची नवोन्मेषशालिनी प्रतिभा यांच्यातही एक आंतरिक कुलसाम्य आढळतं. म्हणूनच फार अधोरेखित करण्यासारखं आहे. म्हणूनच केशवसुत मर्ढेकरांच्या काव्य परंपरेशी नाते जोडीत समकालीन वास्तवाचे विज्ञानाधिष्ठित संकल्पनांच्या माध्यमातून नवार्थबोधक तत्व शोधणारी ही प्रयोगशील, ताजी आणि नित्य नूतन कविता आहे. अतिशय सुंदर विवेचन केलं आहे. केशवसूत बासी मर्ढेकर यांच्या कवितेशी कुलसाम्य हे तर नक्कीच आहे, पण मला एक कवितेचा वाचक म्हणून डॉक्टर रमेश वरखेडे सरांचं वाचन, अभ्यास, चिंतन, मनन संपूर्ण आयुष्यभर सुरूच आहे. आमचे गुरुवर्यच आहे ते. मला एक असं वाटत असतं की आपल्या आई कवितेत जो संदर्भ आलेला आहे
आणि मग आई आकाशा एवढी झाली. त्यावेळी मला संत तुकारामांच्या कवितेची आठवण येते सर. आणि आपल्या कवितेचा धागा किंवा नातं थेट तुकारामाशी जोडू पाहणारा मी एक वाचक अशा पद्धतीने विचार करायला लागतो. आपण जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या संदर्भात आणि त्या एकूण सगळ्या याचं नातं, पुंजाजी आपले भाऊ, निक्रू पाटील, मी निक्रू पाटील, या सगळ्या गोष्टीशी जोडलेलं होतं. ते नेमकं काय आहे आणि ते बर्नार्ड शॉ यांचं वाक्य ते आपण सांगावं अशी मी. मराठी वाङ्मयात बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की चांगलं वाङ्मय कुठलं. यात बरेच मतभेद पण आहे. आणि मी म्हणालोच होतो अगोदर की माझ्या या सगळ्या कविता ह्या चरित्र कविता आहेत. मला जे मी अनुभवलं त्याच्याशी मी माझं जोडत गेलो काव्याच्या माध्यमातून, कवितेच्या रूपाने. आणि त्यामुळे मला जॉर्ज बर्नार्ड शॉ या प्रखर बुद्धिमत्तेच्या माणसाचं एक वाक्य त्याची आठवण येते. ते वाक्य असं आहे, द मॅन हू राइट्स अबाउट हिमसेल्फ अँड हिज टाइप्स इज द ओनली मॅन who writes about all the people and about all the times. आता त्या संदर्भात तुम्ही म्हणालात की तुमची जी कविता आहे त्याचा उल्लेख करावा, आपण ते तुमच्याकडे सादर करावी विनंती. निंबाकृष्ण हे माझं नाव आहे आणि इनिशियल्स घेतली की निक्रू. अच्छा. आणि माझ्या घराण्यात ठाकरे हे आडनाव नावाला मी सगळ्यात पहिला. अच्छा. सगळ्या अगोदर पाटील लावायचे आणि म्हणून निक्रू पाटील ह्या उल्लेख असलेली माझी हरवलेला ही कविता आपल्याला सादर करतो. किंवा माणसाची जगण्याची ही शोकांतिका आहे की तो व्यावहारिक अर्थानं त्याची कारकीर्द जरी झाली कुठेतरी त्याला वाटत राहतं की आपल्याकडनं काही हरवलेलं आहे आणि आपण हे जगताना आणि या जगात स्वतःलाही हरवलेलं. आता ही आमची पुन्हा जॉर्ज बर्नार्ड शॉचा जो संदर्भ दिला तशीच आहे. आम्ही पाच भाऊ, निक्रू ठाकरे, निक्रू पाटील हा मी पहिला. एक भाऊ शेती करत होता, बी वगैरे झाला. नंतर बाकीची एक MS डॉक्टर आहे सगळं. पण त्यात हरवले पण माणसाचं जगताना जे आहे ते मला जे जाणवलं त्याची ती कविता. मी निक्रू पाटील, मी निक्रू पाटील, मातीतून जन्मलेला, मातीत वाढलेला, मातीशी असलेली नाळ तुटल्यामुळं आता हरवलेला या वेगळी शहरांमध्ये. हरवलेलाच तडफडतोय जसा पांजऱ्याच्या पाण्याबाहेर मासा. पांजऱ्या हो, गावातली नदी. जसा पांजऱ्याच्या पाण्याबाहेर मासा स्वतःला जास्त हरवत. माझा भाऊ पुंजाजी मातीशी नाळ न तुटलेला म्हणून हरवलेला, म्हणून हरवलेला शहरांकडं उगवतीपासनं आसुसल्यासारखं पहा. मातीतनं पळण्यासाठी तडफडतो, मातीतनं पळण्यासाठी तडफडतोय जसा पांजऱ्याच्या पाण्याबाहेर, पांजऱ्याच्या पाण्याबाहेर मासा स्वस्त जास्त नाही, स्वत्व स्वत्व. तिथे अगोदर स्वतःला होता, आता हे स्वत्व हरवलं. म्हणजे महत्वाचं हेच, म्हणजे महत्वाचं हेच आपली ओळख आपणच हरवणं. आपली ओळख आपणच हरवणं एकाच कुशीत वाढलेल्या आम्हा दोन भावांसारखं
दोन हरवलेल्या जीवांचा. आपण जे म्हणतात तर चरित्र कविता किंवा अनुभवाची कविता आणि वैयक्तिक आयुष्यात सामाजिक आयुष्यात जे काही सुखदुःख आले त्याचं बिंब प्रतिबिंब आपल्या शब्दात जाणवतं. त्या एकेका ओळीमागे आपलं आयुष्य उभायचं. आता प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख येतं आणि असतात. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत. पण संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. इथे पुन्हा आपल्या कवितेचा आपल्या मनाचा धागा तुकारामांशी जोडल्यासारखा मला आणखी एका कवितेत वाटतो. पण तिथे जरी मराठी कविता म्हणून तुकारामांशी धागा जोडलाय तरी आपल्यातल्या गणिताचा विद्यार्थी, गणितातला प्राध्यापक आणि गणित हेच आपलं जगणं मानणारा असा अभ्यासक हे पण त्या कवितेत कुठेतरी प्रतिबिंबित होत आहे. ती कविता आपण आम्हाला ऐकवावी अशी माझी गणितातलं जे वैचारिक जगणं असतं, वास्तव वास्तव असतं, तेही खरं वास्तव असतं हे विसरता का? कवितेचं नाव आहे, आपण आपल्याला जी अभिप्रेत कविता आहे ती, हो. तिचं नाव आहे मृगजळ. सुखाला भागिले दुःखाने उणिले दुःख जुळलं, दुःख सोडलं. सुखाला गुणिले सुख मिळवले दुःख सोडले. आशा उमले आकांक्षा फुले शून्यत्व उरले. शून्य आले. कणाकणाने क्षणाक्षणाने वाळू सहाराची घातली पाहिजे सुखासाठीच. कणाकणाने क्षणाक्षणाने वाळू सहाराची घातली पाहिजे सुखासाठीच. दुःख दुखिले ऊन उन्हातले फुलाने झिलिले दुःख वेचिले सुखासाठीच. सुख कुठले सुख कुठले दुःख उरले सारे जे वाटले मृगजळ. सारे जे वाटले मृगजळ. अरे गणित विषयाचा अभ्यासक आणि कवी यांच्यातलं पण एक कुठेतरी तो आंतरिक संवाद म्हणा किंवा जे काय असेल ते प्रतिबिंबित होतं इथे. शून्य येतं, इन्फिनिटी येतं आणि या सगळ्यात एकूण केंद्रकाभोवती तुकाराम येतो. केशवसुतांशी नातं येतं, मर्ढेकरांशी नातं येतं, वास्तवाशी नातं येतं. कुठेतरी एक स्वप्न आहे, गावापासून कुठलेपणाची जाणीव येते. अशा अनेक विषयांना स्पर्श करणारी कृषी संस्कृती अधोरेखित करत पुढे जाणारी ही कविता. पण शून्य आणि इन्फिनिटीचा धागा सोडत नाही. मग इन्फिनिटीच्या शोधात ही पण एक कविता अतिशय सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला काही कवितांमध्ये कुठे ना कुठे बुद्धाचा एक छाया प्रकाशाचा थोडासा हे जाणवतो सर संस्कार. बुद्ध हा आपल्या मनामध्ये एक ठसलेला आहे, अंतःकरणात कुठेतरी घर करून आहे. ते नेमकं नातं काय बुद्धाशी? बुद्ध हेरिटेज सभा. बुद्ध हाच खरा सत्य शोधक होता. त्याला वाटलेलं शुद्ध शोधण्याचा प्रयत्न करणार ज्याला मी आणखी व्यापक होते. माझी इन्फिनिटी कधीच हातात येणार नसते हे गणितज्ञ म्हणून मला माहिती. पण त्याच्या शोधातलं सुख हे महत्वाचं आहे ही मला जाण. आता हे पुन्हा अध्यात्म वेगळं आहे. तर बुद्धाला म्हणजे पहिला मोठा सायंटिस्ट, सनातन वागण्यात प्रश्न विचारणारा आणि सुख काय असतं याच्या संदर्भात खोलात जाणारा पहिला शास्त्रज्ञ, पहिला मार्गदर्शक. बुद्ध इथे होऊन गेला होता, त्याचे पावलं ह्या मातीवर ठसे उमटले, अंतःकरणावर ठसे उमटले. हा उमटली होती, ही विसरून नाही चालणार. तो आपला वारसा आहे. मी वारशाशी, माझ्या भूमीशी मी जे काही करतो त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे इन्फिनिटीच्या शोधात. लेण्यांमधला गपगार अंधार, लेण्यांमधला गपगार अंधार
मी तेथे डोळे बुद्धाचे शोधत आणि बुद्ध इन्फिनिटीच्या शोधात, सत्याच्या शोधात. मलाही इन्फिनिटीचा शोध घ्यायचा होता, म्हणून त्यांच्या डोळ्यानं आपल्याला इन्फिनिटीचा शोध घेता येतो की नाही, म्हणून मी तिथे आहे. बुद्धाने पाहिलेले प्रेत माझ्या समोर जिवंत त्या शिल्पांमध्ये संवाद साधणं हे जिवंतपणाचं मोठं लक्षण. हो, संवेदनशील माणूसच ते जाणू शकतो. महारोगी बुद्धाला भेटलेला होता निरखीत माझी झालेली बोटे बधीर. महारोगाचं बधीरता आहे फार मोठं लक्षण. म्हणजे महारोगी तो खरा महारोगी होता का मीच महारोगी होतो हे विचारतो. तो वृद्ध जर्जर म्हणतो, आशीर्वाद दे आयुष्यवान हो. माझं मरण समोर बुद्धाच्या नास्तित्वानं सारी गुफा भरलेली शून्यत्वानं फक्त, सारी गुफा भरलेली शून्यत्वानं फक्त माझ्यातही शिल्पामध्ये मुक्ततेचंच अस्तित्व. काय नाही, फक्त शून्य भरलेलं, शून्याचंच अस्तित्व. बोधिसत्वाखालीही मी कोरडाच कातळ रिक्त शून्यार, आणि बुद्ध मात्र इन्फिनिटी शोधात. ही अनुष्टुपमध्ये वेगळी अनुभूती. म्हणजे तिथे गेल्यावर ते पाहिलं असेल, मनात काही संचित साचलं आणि मग ते प्रकट झालं कधीतरी शब्दरूपाने, लगेच नाही. बऱ्याचशा कवितांमध्ये अशा वेगवेगळ्या संवेदनांच्या छटा आहेत. पण आणखी एक कविता मला अशी आठवते की फुले मात्र रडतच होते. काय संदर्भ आहे? अगोदर म्हणालो होतो की मी विमानतळावरची जी कविता मला कसंच वाटतं, मला दादा मला कसंच वाटतं, तर त्याच्याशीच जोडणार आहे. मला सत्कार सुद्धा फारसे आवडत नाही. कोणीतरी असं आई वडिलांसाठी आमचा सर्जन भाऊ म्हणाला की विलायतला जाणार, परदेशात जाणार, युरोपात, तर आम्ही तुझा सत्कार करायचा ठरवले. कारण बाकीचे लोक स्वतःच्या खर्चाने जातात, तर तुला भारत सरकार त्यांच्याकडे आणि तिथे तुला सगळं खर्च राहण्याचं वगैरे सगळं सरकार ते करणार. आम्हाला मान वाटतो, मोठा सन्मान. मग त्याने गाववाल्यांसाठी आई वडिलांनाही बरं वाटावं म्हणून सत्कार करायचा ठरवलं. आणि सत्कारातही कसं बसवलं होतं त्यांनी. मी मध्ये माझ्या बाजूला आई वडील, त्या समारंभाचा अनुभव मी इथे थोडासा. गाववाल्यांनी केलेल्या सत्काराची गोष्ट, गाववाल्यांनी केलेल्या सत्काराची गोष्ट. मी विलायतला जाणार म्हणून माझ्या मायची गोष्ट, म्हणून माझ्या मायची गोष्ट तिच्या गर्भातनं मी उगवलं म्हणून, तिच्या गर्भातनं मी उगवलं म्हणून. सत्कार माझा गणितातल्या संशोधनाबद्दल परदेशी भाषण देणार म्हणून. संस्कार माझ्या मायचा तिला 20च्या पुढे मोजता येत नाही. मी म्हणालच होतो की एका बाजूला माय आणि एका बाजूला बाप. सत्कार आहे असं मी मानतो. सत्कार माझ्या बापाचा, त्याला बैल आणि वावराशिवाय काही कळत नाही. त्याला बैल आणि वावराशिवाय काही उमजत नाही. एका कडेला माय, दुसऱ्या कडेला बाप, आणि ते
आई बापांमध्ये मजेशीर होता फरक आमचे. आई 5.5 फुटी आणि बाप 6 फुटी 1 इंच. उंच होते. आई गौरवर्णीय, हा. वडील सावळे. आमच्या मातीचा रंग असलेले, फार सावळे नव्हते बर. पण मातीशी नातं सांग. नातं सांगणारा रंग. एका कडेला माय, दुसऱ्या कडेला बाप. वाटत होतं माझं मलाच त्याचं अप्रूप. वाटत होतं माझं मलाच त्याचं अप्रूप. राहिल्या भीतीतनं फुललो म्हणून सत्कारात नव्हतं कळत मायनं चिंब झालेल्या माझ्या गावाला. सत्कारात नव्हतं कळत मायेनं चिंब झाले. मायेनं चिंब झाले. चिंब झालेल्या माझ्या गावाला. तरी हारतुरे खूपच झाले. हा. तरी हारतुरे खूपच झाले. रडत मात्र होती फुले त्या हारतुऱ्यातली. रडत मात्र होती फुले. मी विलायतला जाणार म्हणून, मी विलायतला जाणार म्हणून. ही अजिंठ्याच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. किती एवढ्या जगाच्या संदर्भात एवढं काम करणारी व्यक्ती, एवढ्या मोठ्या मोठ्या पुरामुठ्यांचा अभ्यास करणारी व्यक्ती, पण किंवा पुण्यासारख्या शहरात शिक्षण नाही. तिचं नातं गावाशी कायम जोडून नाही, ते पण आजपर्यंत जोडलेलं आहे. म्हणजे मला तर ती कविता, आमचे पाय मातीचे आणि आमचे हात शेणाचे, वेगळीच कविता आहे. आता हे वेगळंच जगणं आहे. आमचे पाय, आता ही गोष्ट क्रमांक 35 वर आहे. ही कविता फारच सुंदर आहे, भावस्पर्शी. आमचे पाय मातीचे, आमचे हात शेणाचे. कवितेचं शीर्षक असते आहे, हो. आमचे पाय मातीचे, आमचे हात शेणाचे. मातीचे आमचे पाय, मातीचे आमचे पाय. थकवा कधीच येत नाही म्हणून आम्हाला. मग अशी म्हणूनच म्हणाला आपण, मी थकत नाही म्हणते. थकवा कधीच येत नाही म्हणून आम्हाला. शेणाचे आमचे हात हरू नाही शकत म्हणून तुम्ही आम्हाला. शेणाचे आमचे हात हरू नाही शकत म्हणून तुम्ही आम्हाला. आमचे पाय मातीचे ताठ उभे असतात आमच्या कसदार जमिनीवर. आमचे पाय मातीचे ताठ उभे असतात आमच्या कसदार जमिनीवर. आमचे हात शेणाचे ग्रीष्माच्या चटक्यांपासनं पेरतात आमचे आकाश. तुमचे तलवारीचे वार, तुमचे तलवारीचे वार छाटतात आमचे हात मातीचे, शेणाचे हात. कोसळवत आमचे आकाश, कोसळवत आमचे आकाश. पडतो आम्ही उघड्यावर, पडतो आम्ही उघड्यावर. बरसतात मग, बरसतात मग हातांचे पाऊस मृग हस्तांच्या थेंबांत. तुमच्या प्रहारांनी प्रखर आमचे पाय तुटतात आम्हाला नावमेद करत. वेदनांचा टाळतो आकार, पण उगवतात पुन्हा पेरलेले नवे हात. पण उगवतात पुन्हा आम्हीच पेरलेले नवे पाय. तुमच्या विखारी शब्दांनी, आपण जे ज्योतिबाजी घेतली होती ना, तिथला विखारी इथे बनवला. तुमच्या विखारी शब्दांनी आमची माणसाळलेली फाटकी हृदय, पण आमचे शेणाचे हात सांगतात मातीने हृदय. बनवतात आम्हाला माणूस काढतात शेणातील मातीचे ताक. आता आपलं माणूस पण काय, माणूस पण कायम राहतं. हरवलं तरी त्याला माणूस पण पुन्हा बाहेर होण्यासाठी तो प्रयत्न करतात. सोडताना म्हणून ही माती, सोडताना म्हणून ही माती जीव सुटतो.
पाय अंकुरायचे असतात ना ह्याच मातीतून, आमच्या शेणापासून होताना दूर तुटतुजी. अन्नाची आयती कोठारे तुम्ही ढापणार म्हणून. वा. खरंच येते, खरंच हिंसाच येते. अन्नाची आयती कोठारे तुम्ही ढापणार म्हणून आमचीच वस्त्रे लाटून, आमचीच वस्त्रे लाटून तुम्ही आम्हाला नागवणार आहात, आम्हाला हिणवण्यासाठी. आमचंच अन्न खाऊन, आमचंच धान्य खाऊन, आमचंच अन्न खाऊन तुम्ही कुरघोडी करणार आहात आम्हाला हरवण्यासाठी. तरीही आम्ही पुढेच जाणार आहोत आमच्या मातीसह, आमचे मातीचे पाय म्हणून. वा. आमचे मातीचे पाय म्हणून आम्ही पेलणार आहोत अलगद आमचे हिरवे आकाश, आमचे शेणाचे हात म्हणणार. हे जे काही या शब्दांची माझी थोडीशी निवड जी असते ती आपोआप होते, काही खास प्रयत्न करत नाही. पण सगळ्या शेतकऱ्यांचं आत्मकथन वाटतं मला. ते आहेच, पण मी आता मराठी भाषेचा अभ्यास म्हणून हो हो. तुम्ही जर ते पाहिलं तर काही शब्दांचं जे काही हे आहे, कोसळवर, हा. पुन्हा माणसाळे, हा. रक्ता, हो. शून्या, हे शब्द माझ्या कवितांमध्ये येतात. वेगळ्या त्याची ताकदीने येतात. हा, ते पहिल्यांदाच येतात बरेचसे शब्द पहिल्यांदा आले, त्याचं रूप बदललंय हा. शब्दाचं. आणि ते अभ्यासकांना म्हणजे त्याचा अभ्यासासारखं. तर एक वेगळ्या प्रकारची कविता, थोडीशी कुठेतरी बालपणीतल्या काळात किंवा नंतर जे काही अवतीभोवतीचं जग पाहिलं होतं, मुक्त मिठू सारखा, अशा प्रकारच्या भावना किंवा अशा संवेदना मनात येण्याचं कारण ती 42 पृष्ठ क्रमांकाची शून्य आणि इन्फिनिटी वेगळी कविता आहे, विचार करायला लावणारी कविता आहे. आता ही जी कविता आहे ही पुन्हा मला वाटतं हरवलेला जी आपण कविता अगोदर घेतली, त्याच्याशी संबंध जोडायला मला वाटतं हरकत नाही कवितेचा. म्हणजे इथे मातीत असताना, मोरण्यात राहून जगताना, शहरामध्ये जे काही असायचं ते सुंदर वाटतं. त्याचं आकर्षण साहजिक सगळ्यांना. माझं गाव असं होतं की त्या काळात मी लहान असताना इलेक्ट्रिसिटी नव्हती. एक गावात, संपूर्ण गावात एक रेडिओ पण नव्हता. अच्छा. फार कमी लोकांकडे सायकली होत्या. इव्हन गावाला आणि साखळी धुळ्याला जोडणारा रस्ता होता, त्याला जोडणारा रस्ता देखील होता, नाल्यासारखं होतं. त्यातच बैलगाडी, टांगागाडी, आमच्या काळात टांगागाडी वगैरे होतात, जे आपण पाहिलेल्या असतात, नव्या असतात. त्या गोष्टी करायला लहान मूल जे असतं त्याच्या मनाला फार. तर ते जगत असताना बैलांच्या, शेतकऱ्यांच्या, सालदारांच्या सान्याला म्हणजे माझं सोडून दुसरंच जास्त मला आकर्षित करत होतं. म्हणजे आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा पगार मिळवणारा माणूस, पगार मिळवणार, कॅश त्याला मिळते माहिती, तो सर्वसाधारण शेतकरी समाजातल्या सगळ्यांनाच तो माणूस मोठा. तेव्हाही हे जे काही तेव्हा वाटायचं, नंतर काही जे झालं त्याचं मला वाटतं या कवितेत कवितेत जवळजवळ ही आहे. नेवाड्यांची कविता आहे बा, टांग मारली. त्याने त्या एका कवितेत सगळं आयुष्याचंच त्याच्या जगण्याचं तसंच थोडासा जुनी कविता आहे. शहरातल्या पाहुण्याकडचा पलंग पाहून छान वाटलं होतं. मुळात मला संपूर्ण ऐरणी भाषेतच ती लिहायची होती, पण मग वाचणारा वर्ग जो आहे तर तो कमी झाला असता. म्हणून मग मी खानदेश सोडून
जो बाकी महाराष्ट्र आहे त्यांची ग्रामीण भाषा मराठीत बोलतात, विशेषतः वेस्टर्न पश्चिम महाराष्ट्रात हा तिचा आधार घेतलेला आहे. अच्छा शहरातल्या पाहुण्याकडचा पलंग पाहून छान वाटलं होतं. एक पाहुण्यासारखं शाळेतला पिऊन व्हायचं, अच्छा मस्त झोपाय. शाळेत हा. शाळेत देशपांडे मास्तरच्या गोळ्या गोमट्या पोराकडे पाहून वाटायचं. दोन गावाकडल्या शाळेतला मास्तर व्हायचं गोळ्या गोमट्या पोरांचं. दौलती काकाच्या बैलगाडीत बसून झाक वाटायचं. तीन आपण बी गाडीवाला हमाल व्हायचं त्या बैलांचं. शाळा 2 कोस वाटेत भेटत कुल्फी मध्ये विकणारी माणसं. 4 त्यांच्या वाणी सायकल हवीशी वाटायची दुनियाभर फिरण्यासाठी. त्यांच्या वाणी सायकल हवीशी वाटायची दुनियाभर फिरण्यासाठी. शाळेत वरच्या जजच्या लेख पहिल्या बाकड्यावर कुरतडायचा दातानं नको. शाळेत वरच्या जजचा लेख पहिल्या बाकड्यावर कुरतडायचा दातानं नको. 5 त्याचाही हेवा वाटायचा. त्याचाही हेवा वाटायचा नखांचा फॅटमध्ये बसायचा. फॅटने किंवा फॅट गाडी असायची तो फॅटने यायचा. आपल्या बरोबर शिकणारा मुलगा शिकणारा मित्र. त्या स्कूलमध्ये मी होतो. गावामध्ये कडक टोपीचा पुढारी झॅक हातवार करत बोलत होता. 6 त्या पुढाऱ्यावाली व्हायचं वाटत होतं कडक टोपी घालण्याचं. त्या पुढाऱ्यावाली व्हायचं वाटलं कडक टोपी घालण्यासाठी. असं काहीतरी वाटतच वाटूया बघा लिंबासारखं. असं काहीतरी वाटतच वाटूया बघा लिंबासारखं झाडासारखं. 6 नंतर असंच काहीतरी 7 व्हायचं वाटायचं. 6 नंतर असंच काहीतरी 7 व्हायचं वाटायचं. 7 नंतर टपोरं फुगी 8 व्हायचं सपन पडायचं. 8 नंतर मायला येतो दमेकरासारखा 9 वाकरेला आणि 8वा झालेला. त्या अंकात ते दिसत आहे. इंग्रजी 9 आणि उलटा आपला मराठी 9. इंग्रजी वाचले 9 पलंगावर 8वा पडले. काही शेवटच नाही बघा. काही शेवटच नाही बघा या समजायला. 8 नंतर 9, 9 नंतर 10 म्हणजे सगळं अनंतकडे नेणार. पुन्हा इन्फिनिटी आलंच. मग आकड्याच गणित करायला लागलो आणि मॅच गणित झालो. फक्कड गणितच बघा म्हणलो. गणितमय झालं. सुटलो तवा कटकटीत न फुकट काहीतरी व्हायचं. हे अनुकरण. मी आता मस्त मोकळा झालोय. मुक्त मिठूसा कवितेचं नाव म्हणून मुक्त मिठूसा. ते स्वातंत्र्य. काहीतरी व्हायचं वाटायचं. मी आहे ते सोडून काहीतरी व्हायचं. दुसरंच काहीतरी. पण आम्ही स्वतःचा मार्ग. मग स्वतःच मला सांगतो काय व्हायचं ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मिठूसारखा पवाडे आकडे गातच आहे मी. मुक्त मिठूसा. सर आपला खिंडीत नवीन कथा संग्रह छापून मी पण तयार झालाय. याचं ब्लर आहे. पुन्हा मुखपृष्ठ पण आपल्या हातात आहे. आम्ही जर उलट पाहिलं तर मुखपृष्ठही दिसेल. मला वाटतं समोरच आहे. दोन्ही हात तेच आहे. सगळे लोक खिंडीत अडकलेले आहे. सगळे लोक कुत्सित पडत त्याला खिंडीतनं बाहेर पडू देत नाही. प्रतिकात्मक काढले चित्रकारानं. आणि मराठीला ज्यांच्यामुळे आता ज्ञानपीठ मिळाला पद्मश्री डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर यांचं ब्लर या खिंडीतला लाभलेलं आहे. मला वाटतं कथाना हा प्रकार आवडत नाही त्यांना. नेमाडे सर कविता नाटक आणि कादंबरी
हेच प्रकार ते वाङ्मयाचे ललित वाङ्मयाचे असं मानतात. पण म्हणजे कमी लिहिलेलं असलं ते त्यांनी वाचलेलं असलं त्यांना वाटतं की हा माणूस लिहितो आणि चांगलं लिहितो. म्हणूनच त्यांनी आग्रह केला ना आपल्याला. त्यांनी मला त्या ब्लरमधनं हा. आठवण दिली की विशेषतः विद्यापीठात 6 वर्ष तू एकटा राहिलास, जे काय घडवून आणलं एक बदल प्रचंड खानदेशाच्या शैक्षणिक इतिहास आणि इव्हन सांस्कृतिक आणि व्यावहारिक वागण्यात देखील माणसांची म्हणजे जे काही बरंचसं तू केलं की संस्कृती वारसा ते सगळं जोडजोड लोकांना कामाशी जोडणं तेही नाही. आणि पुन्हा आपलं भूतकाळ व भविष्य काळात परंपरा वारसा. इव्हन आमचं बँकेत खातं जे होतं ते बँक ऑफ बडोदाचे होतं. कारण खानदेश आणि सयाजीराव गायकवाड बडोदे यांचं नातं. त्यांचं एक नातं. कारण त्यांनी अनेक खानदेशातल्या विद्वानांना अर्थ त्या काळात त्यांनी खानदेशाचा कुणीही माणूस जावा त्यांनी तिथे ग्रामीण भागातला हे सांगावं, त्याला स्कॉलरशिप मिळायची, शिकायला फुकट मिळायचं. ते आम्ही जोडलं. सर एक रेफरन्स हा विषय मी घेणारच आहे. एक आठवला मला आता की आपण जी उत्तम विद्या आहे तार त्याचा तो किस्सा फार सुंदर आहे सर. आणि त्यातूनही आपली एक एक्नॉलेजमेंट कृतज्ञता दिसली. कारण काय झालं होतं सर ते नेमकं? काय आहे हे विद्यापीठाचा मी पहिला गुरु आहे आणि मी एकटाच करणार. हे काही माझ्या डोक्यात हे गणिताची शिकवण आहे. पण गणितात जर मला काही नवीन करायचं असेल तर मागील तुमच्या पूर्वीचे जे आहे त्याच्या खांद्यावर तुम्हाला उभं राहायला पाहिजे. आणि जर तुम्ही 4-5 लोक 5-6 लोक किंवा टीम म्हणून काम केलं तर त्याला गहनता जी असते ते खोली जी असते ते डेप्थ जी असते ती डेप्थ मला सांगत होते की आपला शैक्षणिकदृष्ट्या बिघडलेल्या सांस्कृतिकदृष्ट्या बिघडलेल्या भागात बदल करायचा असेल तर मी एकटा करू शकतो हे मानण्याचं कारण नाही. राजकीय लोक म्हणजे किंवा एखादा महाराज हे सांगू शकतील की मी बदल करू शकतो. आपल्या साध्या माणसांमध्ये ते शक्य नाही. म्हणून मी जिथं मला काही सूचना मिळते लोकांशी खूप संवाद साधणे मी अभावितपणे साधत होतो, नकळत सहजतेने साधत होतो. तिथे मला वाटतं मी जेव्हा ते जळगावात आलो सुरुवातीला साहजिकच त्या काळी काही तुमचं इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, त्यावेळी तार वगैरे करण्याची कथा त्या काळात होते. नंतर तार बंद झाले. आता सगळंच बंद झालं. माणसाला देखील माणुसकी पण माणूस बंद करून टाकले. तर म्हणून मी विचार करून गेलो की आपण तारीचा पत्ता काय असला पाहिजे. विद्वान PhD गणितातले युनिजल म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ जळगाव युनिजल शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पाण्याचं सगळ्यात महत्व त्यालाही असतं. असं पिण्याला लागत नाही, बैलांना लागतं. त्याच्या जिथे तो माती खपतो त्या मातीला पण पाणी लागतं. त्याची जाणीव असायला फक्त शेतकरी हाच बरं. असे बरेच शब्द विचार करून गेलो होतो आणि गेलो मी पोस्ट ऑफिस मी तिथल्या प्रमुखांना सांगितलं. साहजिकच नवीन विद्यापीठ लोक बदल सारखं यायचं होतं, हे कुलगुरू त्यामुळे बरेच लोक जवळजवळ मला पाहायला आणि चला आपल्याकडे आले. तुझं जाऊन गेलो होतो. मी सहसा या गोष्टी ज्या असतात त्या कायमस्वरूपी राहणार असतात, इतरांवर सोपत नाही. मी स्वतः करत होतो कारण त्याबद्दलचं सगळं मला सोडायचं होतं. माझा भूतकाळ माझा म्हणजे माझ्या भागाचा, त्याचा शैक्षणिक इतिहास, साधा इतिहास, माणुसकीचा इतिहास, वाङ्मय इतिहास सगळं जोडायचं. म्हणून मी गेलो आणि ओळख होते. त्यामुळे जरा म्हणालो की मला तारेचा शब्द सुचवायचा. मी सुचवण्याच्या आतच कर्मचारी त्यांचे तार वाटप करणारे वगैरे आलेले होते. एकानं धाडस केलं.
सर म्हणे मी पण सुचू का? मी म्हणालो हे हो तू सुचू शकतोस, कारण हे विद्यापीठ सगळ्यांच्या बरोबर करायचं. ऐका हो, आपण सांगण्यापूर्वी एक शब्द आपला तो रजिस्टर करण्यापूर्वी हो. मग त्याला विचारलं की सांगा बरं काय तुम्हाला म्हणायचं, म्हणजे उत्तम विद्या. वा. मला उगाच वाटलं की हा नुसतंच शब्दाची जोडणी, पण म्हटलं तुम्हाला कसं सुचलं, म्हणजे तुमच्या नावातच आहे. अच्छा. कारण सुरुवातीला ठराव जो हो. असेंब्लीत पास झाला, हो. विधान परिषदेत पास झाला, तो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने पास झाला. हो. आणि नाशिक नगर यांनी यावर्षी सुरुवातीला अपेक्षा होती, तर म्हणजे तुमच्याच नावातलं म्हणाले. उत्तर मधलं मी उत्तर घेतलं, महाराष्ट्रातलं म घेतलं, उत्तम तयार करा, आणि विद्यापीठातलं विद्या घेतलं, असं म्हणाले. मी उत्तम विद्या शब्द तुम्हाला सुचवतोय. वा. सोपा साधं मनातून त्या माणसाला सलाम केला. किती विचार केला. आणि मी खूप विचार केलेला. हो, आपणही विचार केला. 7 जुलै 1990 मध्येच कॉन्फिडेन्शियली सांगण्यात आलं होतं की विद्यापीठ तिथे 15 ऑगस्ट पासून सुरू होईल आणि तुम्ही पहिलं कुलगुरू व्हायचं. इतके दिवस मी विचार करत होतो. या साध्या माणसाचं त्याचा आपण गौरव पण. हो, आम्ही तो स्वीकार केला आणि आमचा जो पहिला पदवीदान समारंभ झाला 7 सप्टेंबर 1993 अच्छा. ज्या समारंभात भालचंद्र नेमाडे जळगाव जिल्ह्याची, हो, सांगवी मला वाटतं खडक सांगवी, आणि आशाताई भोसले त्यांचा संबंध थाळनेरशी आपल्या आजोळ असं, म्हणजे मी जोडतच गेलो. इतिहास आपला भूतकाळ हा जो आहे त्याच्याशी जोडतच गेलो. त्यांना डिलीट देण्यासाठी आणि चंद्रशेखर दरवाजे ते प्रमुख पाहुणे आणि PC अलेक्झांडर असल्यामुळे त्या कार्यक्रमाचं प्रमुख ते होते. आणि ते व्हाईस चान्सलरच्या वर चान्सलर असतात, कुलपती असतात, कुलगुरूंच्या. त्या समारंभात त्या पोस्टमनचं आम्ही श्रीफळ शाल देऊन गौरव केला. किंबहुना हे लहानसं आहे, संशोधन मध्ये म्हणजे काय असतं, असंच काहीतरी सुंदर शोधणं, याला संशोधन म्हणतो. क्लिक होतं ते त्याचं संशोधन होतं. साध्या माणसाचं न शिकलेला तार वाटणाऱ्या, पोस्टची पत्र वाटणाऱ्या माणसाचं त्याला सलाम केलाच पाहिजे. मी त्याचा गौरव केला, त्याला आयुष्यभर त्याचा अप्रूप वाटेल. सर, एक या खिंडीच्या ज्या ब्लर्कवर डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे म्हटलं आहे की आपल्या शिक्षण पद्धतीत मेकॅलोप्राणिक फिल्ट्रेशन थेअरीमुळे चातुर्वर्ण्य बळकट करणारी नवी व्यवस्था कशी काम करते याचे या खिंडीमध्ये एक अनुभव सिद्ध कथन आहे. खरं तर राजमान्य ठाकरे यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रदीर्घ प्रमेयासाठी दीर्घकथेचा फळा अपुरा पडतो आहे. आता त्यांनी आपल्या व्यासंगाला न्याय देईल असा मोठा सिद्धांत मांडण्यासाठी कादंबरीचा मोठा फळा घ्यावा असे सुचवावे असे वाटते. मला एक विनंती करायची सर की आपण जरूर नेमाडे सर. हा एक माझा विचार होता. कादंबरी रूपात इव्हन नाव देऊन ठेवलं होतं, आणि मग येण्यासाठी दमविणं वेगळंच नाव आहे, वेगळं शीर्षक आहे. आणि मला लिहायचं होतं, पण कोण जाणे माझा फोकस, माझं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी हरवलेलं आहे आणि मी चाच पडतोय थोडं. त्यामुळे मला सहकारी लागतात. कुठेतरी स्टेनो पाहिजे, मग तो समजदार पाहिजे, कारण मला अस्सल करायचं असतं. मी एकटं होतो आणि पुरुष होतो. पुरुषाचं मन स्त्रियांच्या मनापेक्षा का, स्त्रियांची मनाची मला कल्पना नाही, पण मला खात्री आहे स्त्री आणि पुरुषात जर तुम्ही तुलना केली तर पुरुष हा जास्त ओढाळ असतो, तो जास्त हिंस्त्र असतो, तो जास्त
म्हणजे टांग मारणारा असतो. स्त्रीत ते नसतं. जास्त म्हणून मी आई हा हीच अंतिम सत्य मान. मला त्याकडेच यायचं आहे आता. सर खूप मोठी मोठी वेगवेगळ्या क्षेत्रातली व्यक्तिमत्व मी पाहिली, त्यांचा अभ्यास वाचलं, जे काही थोडंफार मी वाचलं असेल किंवा थोडा त्यांची भाषणं ऐकली असतील, तर मला एक विद्यार्थी आहे ना, त्याला हे नक्कीच समजलंय की खूप जण प्रामाणिकपणे कृतज्ञतेने असं म्हणतात की माझ्या आईचा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव आहे. मी एक आईचंच रूप आहे. म्हणजे किंबहुना आमचे जैन उद्योग समूहाचे संस्थापक ते सुद्धा आईलाच सगळं काही मानायचे, आई गौराईला. आणि भवरलालजी जैन मोठ्या भाऊंनी असं म्हटलंय त्या ती आणि मी पुस्तकात की मुलगा हा आईची लांबवर पडणारी सावलीच ना. ही सावली आपल्या अनेक कवितेत आहे, आपल्या साहित्यात आहे, आपल्या बोलण्यात आहे. आपण पुन्हा पुन्हा आईचा संदर्भ कुठेतरी माडीचा देतच असतात सर, कारण आपल्या आतून ते येतात. अनेकदा असं वाटत असतं की इथे आईच बसली मुलाजवळ. इतके आपण एकात्मा आहात, इतके एकरूपा. पण ही आई ज्यावेळी जिने आपल्याला ही सृष्टी दाखवली, ती त्या सृष्टीतून जणू काही आपला निरोप घेऊ पाहते. ती घटना फारच संवेदनशील आहे. माझी तरी विनंती राहील सर की आपण त्या संवेदनांना हे करून थोडंसं एक आम्हाला काय आहे, आमचं घर जे होतं ते म्हटलं होतं जुन्या संयुक्त भाषेत बोलायचं झालं. खूप माणसांचा राबता असायचा. म्हणजे जवळजवळ 40 पर्यंत एवढं मोठं कुटुंब होतं. सदस्य कौटुंबिक सदस्य कुटुंब आणि नातलं तिथलं कोणी शिक्षणाला जवळ धुळ्याजवळ आहे म्हणून येणार. पुन्हा आपत्ती बरीच. आम्ही 6 भावंड, काकांना 6, असं सगळं मोठा परिवार. मोठ्या परिवार. काकांना 8 बरं. आणि पुन्हा सगळी नातलगांची, म्हणजे माझ्या आईच्या माहेरची, काकूच्या माहेरची, वडिलांच्या बहिणीच्या तिची मुलं, सगळे जे आमच्याकडे मदतीला यायचे किंवा शिकायला असं चालू असायचं. आणि माझे वडील तसेच करत होते. मी फार मार खाल्लाय, चालू धरून. मला खेळायला वगैरे फार आवडायचं. मी उल्लेख केला. खेळगार पोरगा याला काम करायला कधी आवडलं, हे स्थितींतर कसं झालं ते तरी मला कळत नाही. आणि सगळ्यात म्हणजे माणूस म्हणून राहण्याचं, वडील जरी रागवत असले तरी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करण्याचं, भावंडावर, कुटुंबावर माया लावण्याचं, जे संस्कार केले ते आहेत. असं ते खूप कमी बोलायचे. आणि ती पाटील लोकांशी तिच्या मैत्रिणी नव्हत्या. कारण जे समता हे त्याने आम्हाला तिच्या वागण्यात नसे केले. माणसाला माणूस ते आपल्यात आलंय. ओळखायचं. त्यामुळे जात भेद याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून तिच्या वागण्यात कधी म्हणजे आई चालतं बोलतो विद्यापीठच आहे. हा, चालतं बोलतो विद्यापीठ सुद्धा. कवितेचं नाव आहे मी मात्र दारातच राहिलो. काही जाणकार म्हणतात, काही गीत आहे, गेय आहे, पण ते नुसतं कानाला बरं वाटतं, पण ते अस्सल वाटत नाही. कारण अनुभूती जी त्यातली असते त्याचा लवलेश नसतो, नुसतं भावनिक ते ऐकत जे वाटतं त्याचा त्यात उल्लेख असतो. उदाहरणार्थ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, नुसतं शब्दच वाटतं. कसा भिकारी का स्वामी विना कशाला, स्वामीच कशाला. त्याला तिथे जरी असलं तरी माझी माई माझीच असते. त्यातलं जे अस्सलपणे ते खऱ्या अर्थी अभिव्यक्त होत नाही.
लोक म्हणतात की तुमच्या 2.5 वर्षाच्या कविता आहे, तर ती आई त्यात तुमच्यासमोर वागताना बोलताना किंवा तिच्या याच्यातनं काही जे अभिप्रेत आहे तिच्या मरणातलं पण तेही आम्हाला जाणकारांना दिसते. त्यामुळे ती जॉर्ज बर्नार्ड शॉचा जर सुरुवातीला उल्लेख केला त्याचा जर संदर्भ त्याचा जे म्हणणं आहे त्या संदर्भात ती एक काही गोष्टी चांगली आणि असं जाणकार मानतात, मला ते खरं वाटतं. पण मग लोक काय म्हणतात त्याची काही मला चिंता नसते. कुलगुरू असताना आई गेले आमच्या, मी 90 साली कुलगुरू झालो आणि 91 डिसेंबरमध्ये त्या वारल्या. आता उत्तम कोळगावकरांनी ह्या ग्रंथाचं त्यांनी मांडणी केली आहे. तर त्यांनीच मग अगोबाने केला, म्हणाले सर तुमच्या आईची आपण मुलाखत घेऊया. मी म्हणालो तिला मराठीशिवाय काही येत नाही, आपलं आईराणी काही दुसरं काही येत नाही. काय झालं म्हणाले, मलाही आईराणी येते, मी आईराणी येते, पण लोकांसमोर हे श्राव्य माध्यमात नाही यायला पाहिजे असं त्याचं म्हणणं पडलं. मग त्यांनी मुलाखत दिली. माय म्हणाले ना आडोर काय किती छान प्रश्न आहे आईला विचार. तिने उत्तर दिलं काहीतरी कुलकुल काहीतरी शिकवलं. पण ते असं ना खोलीपणा कुठे म्हणजे कुलगुण हा शब्द तसा सोपा आहे, पण तेही त्याचं आकलनही 4 शब्दांचं अक्षरांचं ते सांगू शकले नाही. आकलन म्हणून तर आणखीन लांबच. मी मात्र दारातच राहिलो होतं. ती थोडी मोठी आहे तरी पण तुम्ही आग्रह करता म्हणून मी 2-1 कवी काढून हे करतो. 20 डिसेंबरच्या सायंकाळी 5:45ला फोन खणखणला. भावानं सांगितलं माय सिरियस आहे. धावलो धुळ्याला तसाच. तेव्हा लागलं होतं अंधाराला थोडस. अंधाराला सुरुवात झाली. जे काय सृष्टीचं वर्णन नाही, ते फॅक्ट होती, पण ती नुसती साधी ती रोजच असते, पण माझ्यासाठी त्यात अंधाराला लागलं सुरुवात. आणि घरात पाय ठेवत असतानाच आकाश पडला कानावर. सोनी दारातच रडत म्हणाली, तात्या काका आपली माय गेली. तेव्हा बाहेर पसरला होता खट्टन. निघालो जळगाव, तेव्हा अंधार पसरायला सुरुवात झाली. पाचलो तो अंधार घट्ट झाला. माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो. माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो. जवळ गेलो तेव्हा भाऊ तिच्या डॉक्टर भाऊ तिच्या डोळ्यांच्या पापण्या बंद करतो. जवळ गेलो तेव्हा भाऊ तिच्या डोळ्यांच्या पापण्या बंद करत होता. मरणानंतरही आमच्या त्या विलक्षण मायनं थोरल्या मुलाला पाहिलंच होतं, नंतर पापण्या मुलाला पाहिलंच होतं. अशी माय गेली तेव्हा मी मात्र जाळात असतो. गे म्हणून ही फार इफेक्टिव्ह मुक्त छंदात असली तरी गुलजारांच्या कविता पंचम राहुलदेव वर्मांचं रिपिटिशन करून शब्द पुन्हा हे करून साडीत बसतात. तसं जर बसवलं तरी वाचायला फार पॉप्युलर होतं. अंतर्गत डोळे डोळे सगळ्यांना म्हणजे संवेदनशील. अलीकडे माई म्हणायची, दर भाऊ मला काय आता जास्ती दिन राहणं नाही.
माले काय आता जास्ती दिन राहवानं नाही, मी समाधानीच आहे. भुडग निघीत असू तर भुडग निघीत असू तर आणि बरकत आहे आणि बरकत आत्या पुन्हा तर बहुमनावर हातच पडत नाही. पुन्हा तर बहुमनावर हातच पडत नाही. आणि त्याची खात्री केल्यावर तिच्या पापण्या बंद झाल्या अशी माहिती दिली तेव्हा मी मात्र माय तशी अबोल होती. आम्ही शेंबडं पोरं असताना सगळे प्रोटेस्ट केले, म्हणायचे तुम्ही माय मुकीशी. वैषम्य वाढायचे तेव्हा आम्हाला. आता वय वाढल्यावर कळायला लागलं आपल्या माईची भाषाच निराळी. आपल्या माईची भाषाच निराळी होती. सगळ्यांना थोडीच ती समजणार होती. ही अबोल माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो होतो. सारं गाव आमचं मोराणं आमच्या 4.5 फुटी मायला मोठी म्हणे. आता ऐराणीत मोठी उंची या अर्थी पण बोललं जातं चेष्टेला बुटकी होती म्हणून, पण मानाने ती मोठी होती. घरातल्या मोठ्या माणसाची पत्नी म्हणून तिला मोठी. तिच्या बुटकेपणाची लाज वाटायची तेव्हा. लहान असताना वाढत असताना तिच्या बुटकेपणाची लाज वाटायची तेव्हा. आता वाटतं मायची उंची आकाशाला भिडणारी होती. पाहणारेच खुजे होते तेव्हा. आणि ही मोठी माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो. 30-35 किलो वजनाची आमची माय. कारण बारकी आणि छोट्या बांधणीची होती. 30-35 किलो वजनाची आमची माय रोज करायची 30 बनका. बहिरा एडिसन नाहीतरी म्हणायचाच, टू किल टाइम वर्क इज बेटर दॅन रिस्क. कामाच्या घामानं आमच्या मायनं करून दिली होती आमची ओळख. तिला ठाऊक नसलेल्या न्यूटन, एडिसन आणि रामानुजनची. आणि ही कामसू माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो. तसं मी अभागाच कमीच राहिलो मी मायजवळ. जन्मताच मला टाकलं मायनं लिंबांच्या पानात गुंडाळून चांभार सोनूआजीच्या ओटीत. मी जगावं कारण मुलं जगत नव्हती म्हणून ग्रामीण आणि अंधश्रद्धेच्या याच्यामुळे. नंतर शिकण्यासाठी नोकरी करण्यासाठी मी राहिलो दूरच. कायमची म्हणूनच राहत होती माझ्या रोमारोमात माय. आणि माय गेली तेव्हा आम्ही मात्र दारातच राहिलो. बाजारातल्या खड्या कबीराची आणि मायची जुनी ओळख असावी असं मला वाटतं. सासरी नव्या नवरीपणच्या मायला लोक हसायचे तेव्हा कदाचित रडली असेल माय मनात. माय जाताना मात्र होती हसत. माय गेल्यावर सारा परिसरच होता रडत. ही खडी माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो. खडी म्हणजे कबीरा. 20-21 डिसेंबरचे सगळ्यात आखूड दिवस.
बुटके मायसारखेच, बुटके मायसारखेच छोट्या धाटणीचे, लांब लचक असलेल्या 2 रात्री मात्र मायच्या निचेष्ट शरीराभोवती काढल्या आम्ही. मायचा चेहरा मरणानंतरही होता टवटवीत. बाहेर दत्त जयंतीचा आणि पुनवेचा चंद्र होता झाकोळत. माय गेली तेव्हा पूर्ण चंद्र साक्षीला होता आणि मी मात्र दारातच राहिलो. आज 22 डिसेंबरला म्हणजे रामानुजींच्या जन्मदिनी 20च्या पुढे मोजताना येणाऱ्या मायच्या पार्थिव देहाला आम्ही अग्नी दिला. 20च्या पुढे मोजताना येणाऱ्या आमच्या मायला अग्नी दिला. मायचं सारच अप्रूप होतं, सारच विलक्षण होतं. आणि ही माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो होतो, मी मात्र दारातच राहिलो. आज पाजरीच्या ठणान कोरड्या पात्रात हृदय सगळ्यांचीच होती पाजरत, हृदय सगळ्यांचीच होती पाजरत. आणि 5,000चा समुदाय मोठी मायला देत होता निरोप. आणि 5,000चा समुदाय मोठी मायला देत होता निरोप. रामानुजन तेव्हा करीत होता गर्दीचं गणित. आणि माय गेली तेव्हा मी मात्र दारातच राहिलो होतो, मी मात्र दारातच राहिलो.